नमस्कार मित्रांनो, करिअर कट्टा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पोस्ट ऑफिसमध्ये 10वी पास वरती भरती निघाली, त्यामध्ये 21,413 अशा जागा आहेत। त्यामुळे खूप मोठी संधी पोस्ट ऑफिसमध्ये काम करण्याची तुम्हाला आहे, तेही 10वी पास वरती। याचे फॉर्म आता सध्या भरणं सुरू झालेलं आहे। याचे फॉर्म हे लास्ट तारीख आहे 3/3/2025, म्हणजे मार्च महिन्याच्या 3 तारखेपर्यंत लास्ट डेट आहे। तर याचा फॉर्म सविस्तर कसा भरायचा आहे, याच्या भरती कशा आहेत, संपूर्ण A to Z माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला समजणार नाही। असा फॉर्म भरला तरच हा फॉर्म व्यवस्थितरित्या सबमिट सुद्धा होईल। तर मित्रांनो, याच्या फॉर्मची भरायची सुरुवात झाली आहे 10/2/2025 ते 3/3/2025 पर्यंत, म्हणजे 3 मार्च पर्यंत हा फॉर्म तुम्ही भरू शकता। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या हा व्हिडिओ बघितल्यानंतर। आणि याची भरतीचं जर बघायला गेलं तर याच्या भरतीमध्ये तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे बघा। BPM जी काही पोस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला 22,000 ते 19,000 पर्यंत पेमेंट मिळणार आहे। आणि जे काही ABPM जी काही डाक सेवा म्हणून देतात त्यांच्यासाठी 10,000 पगार ते 24,000 पर्यंत पगार इथं मिळणार आहे, असं इथं कॅटेगरी यामध्ये त्यांनी दिलेली आहे या नोटिफिकेशनमध्ये। आता आपण बघूया एज लिमिट जे काय आहे, तुम्ही 18 वर्ष पूर्ण जर असाल तर हा फॉर्म तुम्ही भरू शकता, आणि 40 वर्षापर्यंत हा फॉर्म तुम्ही भरू शकता असे यामध्ये इथं सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, आता ही झाली सविस्तर अशी बेसिक त्याची माहिती। आपण आता बघूया डायरेक्ट फॉर्म कसा भरायचा। आता ह्याची ही जी नोटिफिकेशन आहे याचा PDF सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही डाउनलोड करून ही PDF सुद्धा वाचू शकता। आणि ऑनलाईन आता फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही तिथून जाऊन कॉपी करून घेऊ शकता। तुम्ही फॉर्म कुठून भरताय तर तुमची सर्व राज्य इथे दिलेली आहे, 23 राज्य इथे दिलेली आहे। त्यामध्ये महाराष्ट्र आपण भरणार आहोत, त्यामुळे महाराष्ट्राचा 14 नंबरला आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही रिडायरेक्ट दुसऱ्या पेजवरती केलं जाईल। तुम्हाला यामध्ये जे काही आपले जिल्हे आहेत ते सर्व जिल्हे इथे तुम्हाला त्यामध्ये दिलेले आहेत। तर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे, त्याच्या पोस्ट त्या जिल्ह्यामध्ये किती आहेत ते जर पाहायचं असेल तर इथून सुरुवात करावी लागेल। तुम्हाला सिलेक्ट डिव्हिजनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यामुळे सिलेक्ट डिव्हिजनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पोस्ट कोणत्या पाहायचे तर त्यामध्ये आपण बघणार आहोत। आपण पहिल्यांदा बघूया सांगली जिल्ह्याला किती पोस्ट आहेत। सांगली जिल्ह्याला वरती क्लिक करूया आणि त्यानंतर व्ह्यू पोस्टवरती क्लिक करूया। व्ह्यू पोस्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा हा चार्ट ओपन होईल। हा चार्ट ओपन झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला सविस्तर अशी संपूर्ण माहिती मिळेल। या गावामध्ये पोस्ट निघाले आहेत, म्हणजे जी काही पोस्टाची जागा आहे त्या कोणत्या कोणत्या गावामध्ये आहेत ते तुम्हाला इथं सविस्तर अशी संपूर्ण माहिती दिली आहे। त्याच्या पिनकोड सहित ती माहिती दिली आहे, त्यामुळे तुम्ही इथं बघू शकता। मी बघितल्यानंतर आता आपण करायचं आहे रजिस्ट्रेशन। रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला बघा स्टेज फर्स्ट रजिस्ट्रेशन इथे यायचं आहे, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन होईल। यामध्ये तुम्हाला तुमचा पहिल्यांदा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर व्हॅलिड मोबाईल नंबरवरती क्लिक करायचा आहे। व्हॅलिड मोबाईल नंबरवरती क्लिक केल्यानंतर बघा सेंड OTP म्हणून येईल, तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला असेल, तो OTP तुम्हाला इथं आहे असा टाकून घ्यायचा आहे। मला OTP आलेला आहे, तो OTP मी तुम्हाला इथे टाकून घेतो। OTP टाकलेला आहे, सबमिट OTP वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर सबमिट OTP वरती क्लिक केल्यानंतर बघा मोबाईल नंबर व्हॅलिडेट सक्सेसफुली असं आले आहे। त्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे ईमेल ID। तुमची जी काही ईमेल ID आहे ती तुम्ही इथं टाकून घ्यायची आहे। ईमेल ID टाकून घ्यायची। ईमेल ID टाकल्यानंतर व्हॅलिड ईमेल ID वरतीच क्लिक करायचं आहे। जो काही तुम्हाला OTP आलेला आहे तो OTP तुम्हाला ईमेल ID वरती येईल, तो OTP इथे टाकून घ्यायचा आणि सबमिट OTP वरती क्लिक करून घ्यायचा आहे। सबमिट OTP वरती क्लिक केल्यानंतर बघा ईमेल व्हॅलिडेट सक्सेसफुली असं आलं आहे। ईमेल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर बघा तुमचं जे काही ऍप्लिकेंट नेम विचारलं आहे, तुम्हाला तुमचं जे काही नाव तुमच्या 10वीच्या मार्कलिस्टवरती आहे ते आहे असं टाकून घ्यायचं आहे। काय 10वीच्या बोर्ड मार्कलिस्टवरती नाव आडनावाने सुरुवात असते तसंच नाव इथे टाकून घ्यायचं। त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव विचारलं आहे, ते वडिलांचं नाव जे काही मार्कशीटवरती आहे तसं इथे टाकून घ्यायचं। त्यानंतर तुमचं जे काही बर्थ डेट आहे ती विचारली आहे, तुम्हाला जी काही बर्थ डेट तुमची आहे ती इथं तुम्ही टाकून घ्यायची आहे अशी तुमच्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट असते ती टाकून घ्यायची। त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे जेंडर, तुम्ही मेल आहे, फिमेल आहे, ट्रान्सजेंडर आहे, तुम्ही जे असाल ते तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे तुमची कास्ट कॅटेगरी, तुम्ही जे UR म्हणजे ओपन असाल तर UR सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर ओपन असून तुमच्याकडे जर EWS सर्टिफिकेट असेल तर तुम्ही EWS वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर OBC असाल तर OBC, SC असाल तर SC आणि ST असाल तर ST। हे तुमचे कास्ट कॅटेगरी तुमची जी काय आहे त्यानुसार तुम्ही इथं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर विचारलं सर्कल इन विच सेकंडरी स्कूल पास, तुम्ही जे काही 10वी पास झालं आहे ते कोणत्या राज्यातून झालं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर विचारलं इयर ऑफ पासिंग सेकंडरी स्कूल, तुम्ही 10वी कोणत्या वर्षी पास झाले ते विचारलं आहे, त्यामुळे ते तुम्ही इथं वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे विचारलं आहे बघा एंटर द टेक्स्ट शोन बिलो, म्हणजे इथे जो काही कॅप्चर दिला आहे तो इथे तुम्ही टाकून घ्यायचा आहे असा कॅप्चर टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा इथे आलेलं आहे तुमचं फर्स्ट स्टेज जी आहे रजिस्ट्रेशनची ती कंप्लीट तुम्हाला झालेली आहे। त्यानंतर तुम्ही ते ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण असा इंटरफेस असा येईल। यामध्ये तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे। रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथं खालची जी काही माहिती आहे विचारली आहे ती तुम्हाला माहिती इथं टाकून घ्यायची आहे। त्यामध्ये विचारलंय बघा आधार कार्ड नंबर हा असेल तर तुम्ही इथे टाकून घ्यायचा आधार नंबर। आणि त्यानंतर विचारलंय आर यू पर्सन इज डिसेबिलिटी, म्हणजे तुम्ही अपंग आहात काय, अपंग असाल तर येस करा, नसाल तर नो करा। येस जर तुम्ही अपंग असाल येस केलं तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये अपंग आहात वगैरे ती तुम्हाला इथे विचारलंय, ती माहिती तुम्हाला इथे नंतर भरून घ्यायची आहे। अपंग जर तुम्ही नसाल तर तुम्ही नो याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर विचारलंय बघा तुम्हाला लँग्वेज सेकंडरी स्कूल, म्हणजे तुमच्या शाळेमध्ये
10वीला तुम्हाला जी काही लँग्वेज होती ती तुम्हाला इथे विचारली आहे, तर तुम्ही जी काही लँग्वेज तुमची असेल ती तुम्ही इथे टाकून घ्यायची आहे. संपूर्ण लँग्वेज इथे त्यामध्ये दिलेली आहे, ते सर्च करून तुम्ही टाकू शकता. आपण मराठीमध्ये केलं त्यामुळे मराठी सिलेक्ट करत आहोत. आणि वेदर एम्प्लॉयड असं विचारलं आहे, म्हणजे तुम्ही जर आता सध्या काम करत आहात का असं विचारलं आहे. तुम्ही काम करत असाल तर येस करा, नसाल तर नो करा. येस केलं तर तुम्ही जे काय तुमची एनओसी जिथे असेल तुम्ही काम करत असाल तिथून एनओसी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ते तुम्हाला घ्यावं लागेल आणि ते तुम्हाला इथं अपलोड करावं लागेल. येस करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ते अपलोड करावं लागेल किंवा तुमच्याकडे ते असलं पाहिजे. म्हणून तुम्ही असेल तर येस करा, नसेल तर नो करा. आणि जर तुम्ही काही काम करत नसाल तरी तो नो करायचा आहे. त्यानंतर बघा तुम्हाला अपलोड फोटो विचारला आहे. तुमचा फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. त्याची साईज तुम्हाला इथं 50 KB मध्ये ठेवायचे आहे. 200 DP मध्ये फोटो असला पाहिजे. 200 आणि 230 पिक्सेलमध्ये इथं तुम्हाला फोटो असला पाहिजे. तो आहे तुम्हाला चूज फाईलवरती क्लिक करायचा आहे आणि फोटो इथं तुम्ही अपलोड करून घ्यायचे आणि तुमची साईन जी आहे ती तुम्हाला इथे चूज फाईलवरती क्लिक करून साईन अपलोड करून घ्यायची आहे. इथं आपण बघा संपूर्ण फॉर्म हा फिलअप केलेला आहे. यामध्ये फोटो वगैरे दिलेला आहे. त्यानंतर खाली सबमिट हे बटन दिसते. सबमिट हे बटन दिसते त्यामुळे सबमिट हे बटनवरती क्लिक करायचं. सबमिट हे बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा रजिस्ट्रेशन डिटेल ज्या काही तुमच्या सर्व डिटेल आहेत त्या संपूर्ण आल्या. त्या एकदा संपूर्ण वाचून घ्यायचे, ते बरोबर आहेत का याची खात्री करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे डिक्लेरेशन दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा सक्सेसफुली म्हणून इथे मेसेज आलेला आहे. हा जो काही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्ही कॉपी करून घ्यायचा आहे. हा कॉपी करून घ्या. त्यानंतर कंटिन्यू टू अप्लाय या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू टू अप्लाय बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल. यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन डिटेल हे आता तुम्हाला कंप्लीट झालेलं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म ही दुसरी स्टेप आपल्याला आता कंप्लीट करायची आहे. त्यानंतर बघा तुम्हाला इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर येऊन जाईल. त्यानंतर सिलेक्ट सर्कल हे क्लिक करायचं आहे. सिलेक्ट सर्कल मग क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही राज्य आहे, तुम्ही ज्या राज्यातून तुम्ही फॉर्म भरणार आहात ते राज्य इथे सिलेक्ट करायचं. आपण महाराष्ट्र सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर OTP तुमचा जो काही मोबाईल नंबर दिला होता त्यावरती OTP तुम्हाला सेंड केला आहे. तो OTP तुम्ही इथं आहे असं टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घेतल्यानंतर बघा तुम्हाला जो काही खाली कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा तुम्हाला आहे असं इथं टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा संपूर्ण माहिती इथं येऊन जाईल दुसरी. यामध्ये तुम्हाला ॲड्रेस डिटेल जी आहे तुम्हाला ॲड्रेस डिटेल इथे फिल करायचे आहे. तुमचं डोर नंबर, तुमचं स्ट्रीट, सिटी, पंचायत, डिस्ट्रिक्ट, पिनकोड वगैरे इथे तुम्हाला आहे असं भरून घ्यायचं आहे. हे भरल्यानंतर इथे जी काही पहिल्या कॉलममध्ये तुम्ही माहिती भरताय ती माहिती जर सेम असेल सेम ॲज अ कम्युनिकेशन ॲड्रेस यावरती क्लिक करायचं म्हणजे इथेही ती माहिती परमनंट ॲड्रेसला सुद्धा तीच माहिती येईल. आणि जर तुमचा परमनंट ॲड्रेस वेगळा असेल आणि कम्युनिकेशन ॲड्रेस वेगळा असेल तर तुम्ही इथं त्या पद्धतीने भरू शकता. ही माहिती भरल्यानंतर बघा खाली तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्हाला विचारलं. यामध्ये SSC बोर्ड जे काही तुमचं SSC बोर्ड होतं ते तुम्हाला बोर्ड इथं सिलेक्ट करायचं आहे. जे काही आहे तुमच्या त्याच्यावरती असतं, तुमच्या मार्क लिस्टवरती असतं ते तुम्ही बघून तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. ते बोर्ड आपण सिलेक्ट केलं त्यानंतर सिलेक्ट रिझल्ट टाईप तुमचा मार्क असेल, मार्क इथं सिलेक्ट करायचा. मार्क सिलेक्ट केल्यानंतर बघा असा संपूर्ण इंटरफेस तुम्हाला इथं ओपन दिसेल. पहिल्यांदा तुम्हाला बघा सायन्स इथे विचारलं आहे, सायन्स आहे. त्यानंतर सिलेक्ट सब्जेक्ट तुम्हाला करायचे आहे. सिलेक्ट सब्जेक्टमध्ये तुम्ही खाली येऊन स्क्रोल करून इथं बघू शकता सिलेक्ट माझ्याकडे सेकंड मराठी आहे माझ्या मार्क लिस्टवरती. तुमच्या मार्क लिस्टवरती जसं आहे ते तुम्ही इथं भरून घ्यायचं. यामध्ये सगळं पूर्ण ऑप्शन इथे दिलेलं आहे. माझ्यामध्ये बघा सिलेक्ट सेकंड लँग्वेज मराठी आहे तर मी सेकंड लँग्वेज मराठी टाकलेलं आहे. त्यानंतर बघा खाली सब्जेक्ट दिलेला आहे तो सुद्धा चॉईस करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट लँग्वेज दिली आहे. फर्स्ट लँग्वेज तुमच्या मार्कलिस्टवरती कोणती आहे बघा. माझ्या मार्कलिस्टवरती फर्स्ट लँग्वेज इथं इंग्लिश आहे त्यामुळे मी फर्स्ट लँग्वेज इंग्लिश सिलेक्ट करतोय. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे ती थर्ड लँग्वेज माझ्यामध्ये थर्ड किंवा सेकंड असा असेल. थर्ड लँग्वेज माझ्यामध्ये इथं हिंदी अशी दिलेली आहे त्यामुळे मी हिंदी इथं सिलेक्ट करतोय. काहींची थर्ड लँग्वेज मराठी सुद्धा असू शकते. तुमच्या जी काही मार्कलिस्टवरती आहे ती तुम्ही इथं त्यानुसार भरू शकता. त्यानुसार मी इथं माहिती भरली आहे. सायन्सचे जे काही मार्क आहेत आपण लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर सायन्सला जितके मार्क पडलेत ते सायन्सचे मार्क तुम्ही इथे टाकून घ्यायचे. संपूर्ण तुमचे जे काही मार्क पडले आहेत ते तुम्ही मार्क इथे आहे असे टाकून घ्यायचे. मार्क मी इथं संपूर्ण टाकलेले आहे. त्यानंतर बघा विचारलं आहे CGPA स्कोर. CGPA स्कोरची आपल्याला काही गरज नाही आणि मॅन्डेटरी नाही त्यामुळे हे काही भरायचं नाही. आणि त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नोटिफिकेशन येईल त्यावरती तुम्हाला ओके करायचं आहे. आता आपण ॲप्लिकेशन फॉर्म संपूर्ण भरला आहे. आता आपण आलो आहोत प्रेफरन्स देण्यासाठी आलो आहोत. प्रेफरन्स या ऑप्शनवरती आलो आहोत. प्रेफरन्सवरती आल्यानंतर बघा अप्लाय केलेलं आपण महाराष्ट्रामध्ये अप्लाय केलं आहे. त्यामध्ये डिव्हिजन आपण आता सिलेक्ट करायचे. त्यामध्ये डिव्हिजन तुम्ही सिलेक्ट करून घ्या. आपल्याला कोणत्या डिव्हिजनला भरायचं आहे ते आपण इथं सिलेक्ट करू शकतो. ते सिलेक्ट केल्यानंतर बघा डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली संपूर्ण डिव्हिजनमध्ये जिथं जिथं काही जागा आहेत त्या संपूर्ण जागा तुम्हाला इथं खाली आलेल्या दिसतील. हे तुम्ही बघू शकता. इथं तुमच्या जे काही डिव्हिजन सिलेक्ट कराल तुम्ही कोणताही जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर त्या जिल्ह्याला कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत ते तुम्ही बघू शकता. इथं तुम्हाला कोणत्यावरती प्रेफरन्स द्यायचा आहे ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. म्हणजे आपण इथं प्रेफरन्स दिलेले आहेत. प्रेफरन्स दिल्यानंतर तुम्ही प्रेफरन्स जवळजवळ 5, 7, 8 प्रेफरन्स देऊ शकता. तुम्ही तुमच्या इच्छेनं ते प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. आणि त्यानंतर आपण खाली यायचं. खाली आल्यानंतर बघा तुम्हाला डिक्लेरेशन दिले असेल. डिक्लेरेशनवरती क्लिक करायचं आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर बघा ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली असं इथे तुम्हाला मेसेज आला असेल. ओके करायचं आहे. तुमचं ॲप्लिकेशन इथं सक्सेसफुली झालं असेल. पण तिथं क्लिक केल्यानंतर जर तुम्ही
हा महिलेचा फॉर्म असल्यामुळे इथं हा जो फॉर्म आहे यामध्ये पेमेंट नव्हतं. त्यामुळे तुम्हाला जर ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही भरत असाल तर त्यांना पेमेंट आहे, तर तिथं तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल. पेमेंटचं ऑप्शन आलं तर पेमेंटला क्लिक करायचं, त्यानंतर QR कोडनं पेमेंट तुम्ही करून घ्यायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला आणि नंतर आता जो काही मेसेज आला हा मेसेज येईल. फक्त पेमेंटचा मध्ये एक थोडा मेसेज तुम्हाला येईल जर तुमचं पेमेंट असेल तर. मला हा फॉर्म तुम्ही संपूर्ण बघून घ्यायचा आहे तुमची माहिती, आणि त्यानंतर खाली प्रिंट हा ऑप्शन तुम्हाला इथं आलेला आहे. प्रिंट हा ऑप्शन आला त्यामध्ये तुम्ही प्रिंट करायचं आहे, आणि प्रिंट ती याची पोस्ट तुम्ही काढून घेऊ शकता किंवा तुमच्या कस्टमरला सुद्धा ही प्रिंट तुम्ही देऊ शकता. तर असा होता हा फॉर्म. संपूर्ण कसा भरायचा याची माहिती संपूर्ण होती. आणि हा फॉर्म भरण्याची माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल काही शंका असेल तर त्या आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि याच्या ज्या काही भरती आहेत या भरती झाल्यानंतर याचा रिझल्ट वगैरे याच्या ज्या काही अपडेट्स येतील तर तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवू. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.